जे गुरुचे लाल बघा त्यांनाच समजतं काय करावं आणि काय करू शकतं. या संदर्भामध्ये भागवतामध्ये बाबांचा आवडता ग्रह भागवत बघा भागवत, त्या भागवतामध्ये बघा सुंदराची कथा आली बघा. कथा आलेली काय कथा आली बघा. शुकाचार्यांनी वर्णन केलं नारद मुनीचं. कोणाचं वर्णन केलं? नारद मुनी. म्हणे नारद मुनी काय करायचे? नेहमी बघा फिरत राहायचे बरं का. कारण त्यांना शाप होता कोणाचा? दक्षाचा. आणि शाप असल्यामुळे ते नेहमी कुठे फिरायचं बघा. म्हणजे संगमनेरमध्ये नाही म्हणे बघा, किंवा आईला देवीनगरमध्ये नाही, तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग मृत्यू पाळामध्ये. आणि ते त्यांचं इमान वेगळंच होतं बरं का. इमान वेगळंच होतं, स्वच्छंद, ज्याला कोणती चावीची गरज नाही, पेल्टोची गरज नाही, चाललं तर चाललं. आणि नेहमी फिरत असताना ते काय करायचे? खांद्यावर विणा घेऊन काय करायचे? भजन. हां कोणतं भजन करायचे म्हणा? नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण टाळी टाळी नारायण श्रीमन्नारायण नारायण श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण नारायण. असे नारद मुनी जास्तीत जास्त बघा द्वारकेमध्ये यायचे बरं. कुठे यायचे? द्वारिका. कारण काय? शापाचा प्रभाव बरं का द्वारकेमध्ये त्यांना जास्त लागत बघा लक्षात आली. म्हणून ते जास्तीत जास्त फिरून फिरून कुठे जास्त यायचे? कारण तिला कोण राहायचं? प्रत्यक्ष भगवान कृष्ण राहायचं भगवान श्री आहे की. भगवान कृष्ण वास्तविकता असल्यामुळे नेहमी कुठे कुठे गेले फिरून कुठे यायचे? द्वारिका. असे नारद मुनी बघा. काय आवड बघा त्यांना एकमेकाबद्दल होती की नाही. श्रीकृष्ण भगवंतालाही नारद मुनी आवडायचे, नारद मुनी नाही. तसं आपणही गगनी महाराज आवडायचं ना, गगनी महाराज आपलं आवडायचं की नाही. असं आपण सर्व आवडते की नाही लक्षात. असे ते आवडते बघा एकमेकाचे. ते एकदा काय झालं, असं कीर्तन भजन करता करता नारद मुनीचं इमान म्हणजे नारद मुनीचं कुठं आगमन झालं? वसुदेवाच्या घरी. कोणाच्या घरी? वसुदेवाच्या घरी आगमन झालं. वसुदेव राजे होते, राजे. कारण श्रीकृष्ण भगवानचे पिताश्री वडील होते. आणि आगमन झाल्यानंतर प्रथम बघा वसुदेवांनी काय केलं? साष्टांग नमस्कार. काय केला? साष्टांग नमस्कार. नारदने साष्टांग नमस्कार केला. कारण नारद मुनी म्हणजे प्रत्यक्ष नारायणाचा अवतार लक्षात आहे, भगवंत स्वरूप. म्हणून प्रथम नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर काय केलं बघा महिला मंडळीनं? सोन्याचं ताट आणलं. कोणतं ताट आणलं? सोन्याचं. आता नाही का वाण देऊन राहिलं बाया. कोणी स्टीलचं ताट आणतं, कोणी तांब्याचं ताट आणलं. त्या ताटावर कोणी अनारसे, कोणी बत्ताशे वर्ग, कोणी निरंजन, अशा अनेक वस्तू बघा वाण देत असतात. म्हणून ज्या ज्या महिला बघा, ज्या महिलांनी या अधिक मासामध्ये काही ना काही दान केलं बघा. म्हणजे वाणामध्ये दान केलं जर टाळून त्या महिलांचं बरं का. म्हणून बघा ज्या महिला वाण करते ना त्या वाणाच्या राहतील, वाणाच्या राहतील बरं का. काय त्या वाणाचे म्हणजे आपण तो वाण चांगला वाण बघा वाण. मात्र कोणत्या महिला ज्या काही ना काही वाण बघा देवाला देते लक्षात. आणि म्हणून मग कोणतं ताट आणलं गेलं? सोन्याचं ताट. कुणी आणलं? वसुदेवांनी आणलं. त्या ताटामध्ये नारद मुनीचे चरण काय केले? ठेवण्यात आले. आणि चरण ठेवल्यानंतर वसुदेवांनी काय केलं? पंचामृताने दही, दूध, तूप, मध आणि साखर अशा मधुपर्क विधाने म्हणजे पंचामृताने पाद्यपूजन कोणाचं केलं? नारद मुनीचं केलं. आणि पाद्यपूजन झाल्यानंतर नारद मुनींना सुंदर असं उच्च सिंहासन बघा बसायला देण्यात आलं. आणि स्वतःसुद्धा वसुदेवांनी काय केलं? बसायला आसन घेतलं. दोन्ही बघा समोरासमोर बसले बरं. कोण कोण समोरासमोर बसले? जसं आता म्हणजे बाबा तुम्ही समोरासमोर बघा, तसं